स्नेहा झोपेतून उठली आणि सरळ हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर बसून मोबाईल चाळत बसली. तिच्या सासूबाई सविताताई गॅलरीत पेपर वाचत बसल्या होत्या. तिला पाहून म्हणाल्या, "सुनबाई, चहा ठेवलास का ग? ठेवला असेल तर कांदे पोहे देखील बनव." यावर स्नेहा आळसलेल्या आवाजात म्हणाली, "नाही आई, मी आताच तर उठले आहे आणि आज मला खूप आळस आलाय. काहीच करावंसं वाटत नाहीये. आणि तुम्हाला सकाळी सकाळी चहा पिण्याची कसली सवय लागली आहे देव जाणे. माझ्याकडून आता लगेच नाही होणार हे सगळं. तुम्हीच करून घ्या ना." स्नेहाच्या अशा बोलण्याने सासूबाई थोड्या चकित झाल्या. त्यांनी थोड्या कडक स्वरात विचारलं, "सुनबाई, हे काय बोलतेस तू? 8 वाजायला आलेत. अजून तुझ्या अंगातला आळस कसा गेला नाही? पटकन अंघोळ करून घे, मग बघ आळस कसा झटक्यात निघून जातो. आणि मला चहाची सवय लागली म्हणजे?" "अगं सकाळी जवळजवळ सगळ्यांच्याच घरात चहा असतो." स्नेहा थोडी चिडूनच म्हणाली. "हो आई, मला पण माहिती आहे. पण काल रात्रीच तर आपण सगळे जेवून झोपलो होतो ना. मग सकाळी सकाळी पुन्हा भूक कशी लागते सगळ्यांना? हे बघा, मला अंघोळीला थोडा वेळ लागेल. आता मला खूपच आळस आला आहे." असं म्हणत स्नेहा हातात मोबाईल घेऊन आपल्या खोलीत गेली आणि बेडवर बसून मोबाईलमध्ये काहीतरी पाहू लागली. हे सगळं रोहित शांतपणे पाहत होता. तो तिथेच उभा राहून स्नेहाच्या बोलण्याकडे, तिच्या वागण्याकडे लक्ष देत होता. शेवटी त्याला राहावलं नाही. तो तिच्याकडे गेला आणि थोड्या नाराज स्वरात म्हणाला, "स्नेहा, हे काय वागणं आहे तुझं? आईशी असं बोलतात का? आणि सकाळी सकाळी कोणाच्या घरची सून घरातली कामे सोडून मोबाईल बघत बसते?" रोहितचं बोलणं ऐकून स्नेहा लगेचच म्हणाली, "रोहित, मी मोबाईल बघत नाहीये. मी फक्त इम्पॉर्टंट मेसेज चेक करत होते." ती पुढे रागाने म्हणाली, "सकाळी उठल्या उठल्या माझ्याकडून लगेच कामं होत नाहीत." हे ऐकताच रोहितचा संयम सुटला. तो रागाने म्हणाला, "काय म्हणालीस? कामे होत नाहीत? आणि उठल्याबरोबर हातात मोबाईल घेऊन बसलीस त्याचं काय? मोबाईल बघताना तुझे डोळे खाडकन उघडतात, बरोबर ना?" रोहितच्या या टोमण्यानंतर स्नेहा काहीच बोलली नाही. ती फक्त शांतपणे मोबाईल स्क्रोल करत राहिली. जणू तिच्यासाठी बाकी काहीच महत्त्वाचं नव्हतं. तिच्या अशा वागण्याचे रोहितला खूपच वाईट वाटले. तो काहीही न बोलता तिथून निघून गेला. तो हॉलमध्ये आला जिथे सविताताई सोफ्यावर बसलेल्या होत्या. तो त्यांच्याजवळ जाऊन शांतपणे बसला. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. सविताताईंनी त्याच्याकडे पाहत विचारलं, "बाळा, पाहिलंस ना तू? ऐकलंस ना तिचं बोलणं? अजून लग्नाला 4 दिवसही झाले नाहीत आणि ती माझ्याशी उलटसुलट बोलतीये. मी काय चुकीचं बोलले होते? फक्त चहा मागितला होता ना? पण तिने मला किती ऐकवलं." त्या पुढे म्हणाल्या, "आणि बघ ना, 8:30 वाजून गेले तरी खोलीतून बाहेर आली नाहीये ती. आता मी काही बोलले तर मीच वाईट ठरणार. लोक म्हणतात ना, ते खरंच आहे बहुतेक. अशाच सुना सासूला बदनाम करतात." आईच्या या शब्दांनी रोहित काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, "हो आई, मी सगळं पाहिलं आणि ऐकलंही आणि तिला समजावण्याचा प्रयत्न सुद्धा केला." तो थोडा थांबला आणि मग समजूतदारपणे पुढे म्हणाला, "पण आई, मला काय वाटतं माहिती आहे का? ती ह्या घरात अजून नवीन आहे. माहेरी एकुलती एक असल्यामुळे लाडात वाढली आहे. तुला माहितीच आहे ना आई, तिच्या माहेरी नोकर चाकर आहेत, त्यामुळे तिला घरकामाची सवयच नाही. आपण तिला थोडा वेळ द्यायला हवा. तिला समजून घ्यायला हवं." रोहितच्या आवाजात रागापेक्षा समजूतदारपणा अधिक होता. तो पुढे म्हणाला, "पण हळूहळू ती आपल्या वातावरणात रुळेल, बदल होईल तिच्यात." रोहितच्या या शब्दांनी सविताताई थोड्या शांत झाल्या. त्यांनी काही क्षण विचार केला आणि मग काहीही न बोलता होकारार्थी मान हलवली. त्यांनाही वाटले, कदाचित रोहित बरोबर बोलतोय. तिला वेळ दिला तर स्नेहा बदलू शकते. शेवटी माणसावर वातावरणाचा परिणाम होतच असतो. सविताताईंच्या मनात विचारांची गर्दी सुरू होती. अचानक माहेरातून आलेली एक बेफिकीर मुलगी इथे येताच कशी काय एका क्षणात सगळ्या जबाबदाऱ्या घेईल? ती लगेच कशी संस्कारी आणि कामसू सून बनेल? तिलाही वेळ लागणारच, असं स्वतःला समजावत त्यांनी उसासा टाकला आणि किचनमध्ये जाऊन चहा बनवायला सुरुवात केली. तेवढ्यात दार उघडल्याचा आवाज आला आणि ऑफिसला जायच्या तयारीत त्यांचा धाकटा मुलगा पंकज थेट किचनकडे गेला. आईला चहा बनवताना पाहून तो थोडा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, "आई, तू का चहा बनवतीये? वहिनी कुठे आहेत? ते असताना तू का चहा करत आहेस?" पंकजच्या आवाजात काळजी होती, पण त्यात अप्रत्यक्ष प्रश्नही होता. सविताताई काही बोलणार इतक्यात स्नेहा बाहेर आली.
तिने त्याचे बोलणे ऐकले होते. ती थेट पंकज समोर येऊन उभी राहिली आणि रागाने म्हणाली, काय झाले भाऊजी? आई का चहा बनवू शकत नाहीत का? वहिनी कुठे आहेत म्हणजे? तुम्हाला भाऊजे म्हणजे घरकामाला आणलेली कामवाली वाटते का? तिच्या या बोलण्याने पंकज थोडा दचकला. पण स्नेहा थांबली नाही. ती पुढे म्हणाली, आणि मला सांगा, 4 दिवसांपूर्वी मी इथे नव्हते तेव्हा या घरात चहा, नाश्ता, स्वयंपाक कोण बनवत होतं? आईच ना? तेव्हा तुम्हाला तुमच्या आईची एवढी काळजी बरी वाटत नव्हती. पण आता मी सून म्हणून घरात आले म्हणून अचानक आईबद्दल एवढं प्रेम उफाळून आलं. स्नेहाच्या या शब्दांनी वातावरण आणखी ताणलं गेलं. पंकजला काय बोलावं हेच कळेना. तो म्हणाला, वहिनी तसं नाही. ह्या आधी आई नाईलाजाने घरातली सगळी कामे करत होती, पण आता घरात सून आली आहे तर. तो वाक्य पूर्ण करण्याआधीच स्नेहाने त्याला थांबवलं. तर काय भाऊजी, पुढे बोला ना. तर काय? सून म्हणजे माणूस नसते का? तिला थकवा येत नाही का? तिला भावना नसतात का? तिच्या आवाजात आता केवळ राग नव्हता, तर आत साचलेली अस्वस्थताही होती. ती पुढे म्हणाली, आणि मला सांगा, आई माझ्यासाठी किंवा माझ्या माहेरच्यांसाठी काम करत आहेत का? नाही ना? त्या जे काही करत आहेत ते त्यांच्या नवऱ्यासाठी आणि मुलांसाठी करत आहेत, हो ना? घरात नवीन फक्त मीच आले आहे. मग जिथे या आधी आई 4 कप चहा बनवत होत्या, तिथे आणखी 1 कप चहा बनवायला काय हरकत आहे? तिच्या या बोलण्याने सगळ्यांचेच मन कुठेतरी दुखावले गेले. सविताताई शांतपणे उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात थोडंसं दुःख आणि निराशा दाटून आली होती. पंकज पूर्णपणे गोंधळून गेला होता. स्नेहाच्या त्या कठोर आणि टोचून बोललेल्या शब्दांनी वातावरण पूर्णपणे ताणलं गेलं होतं. पंकज काहीतरी प्रत्युत्तर द्यायला पुढे सरसावला, पण तेवढ्यात सविताताईंनी त्याचा हात पकडला आणि घट्ट दाबत डोळ्यांनीच त्याला शांत राहण्याचा इशारा केला. तो काहीही न बोलता हॉलमध्ये जाऊन बसला. त्याच्या मनात अस्वस्थता होती. एकीकडे आईचा अपमान आणि दुसरीकडे घरात वाढत चाललेला तणाव. सविताताई मात्र शांत राहण्याचा प्रयत्न करत होत्या. त्याने स्वतःला समजावत विचार केला, ती अजून नवीन आहे, तिला थोडा वेळ दिला पाहिजे. लगेच सगळं समजणार नाही. आपण तिला प्रेमाने समजून घेतले पाहिजे, तिच्याशी प्रेमाने वागले पाहिजे. कदाचित वेळच सगळं सुधारेल. दिवस सरत होते, पण स्नेहाच्या वागण्यात काहीच बदल दिसत नव्हता. सासूला काम करताना पाहूनही तिच्या मनात किंचितही सहानुभूती जागी होत नव्हती. आपण सासूला मदत करावी असा विचारसुद्धा तिच्या मनात येत नव्हता. एके दिवशी सविताताईंना काही कामासाठी स्नेहाला बोलवायचं होतं. त्या हळूहळू तिच्या खोलीकडे गेल्या. दरवाजा किंचित उघडा होता. त्यांनी आत डोकावलं तर स्नेहा बेडवर आरामात आडवी झाली होती आणि मोबाईलवर आपल्या आईशी गप्पा मारत होती. तिच्या आवाजात कुठेही संकोच नव्हता. ती पूर्णपणे मोकळेपणाने बोलत होती. ती बोलण्यात इतकी गुंतली होती की सासूबाई दारात उभ्या आहेत हेही तिला दिसले नाही. स्नेहा फोनवर म्हणत होती, आई, या घरातल्या लोकांना सून नको, तर फक्त एक कामवाली हवी होती. सगळे मला सांगत असतात, सकाळी लवकर उठ, सगळ्यांसाठी चहा बनव, झाडू पोछा कर, भांडी घास, कपडे धुवून घे. सगळी कामं माझ्याकडून करून घ्यायची आहेत ह्यांना. तिच्या आवाजात तक्रार आणि चिडचिड स्पष्ट होती. ती पुढे म्हणाली, आई, तुला तर माहितीच आहे ना, मी कधीच अशी कामे केली नाहीत. त्यामुळे मी सासूला सरळ सांगून टाकलं, ही असली कामे मला जमणार नाही. ह्या आधी तुम्ही जसं तुमचं घर सांभाळत आलात, तसंच आताही तुम्हीच सांभाळा. सविताताई हे सगळं ऐकत होत्या. त्यांना वाटलं, आता तरी तिची आई तिला समजावेल, तिला योग्य मार्ग दाखवेल. पण पुढच्या क्षणी फोनवरून आलेलं उत्तर ऐकून सविताताईंच्या पायाखालची जमीन सरकली. स्नेहाची आई हसत म्हणत होती, खूप छान केलंस बाळा, अगदी बरोबर केलंस तू. अशी कशी आहे ग तुझी सासू? तिला अजिबात समज नाही का? नवीन लग्न झालेली मुलगी आहेस ना तू? 2-4 महिने तरी मोकळेपणाने नवऱ्यासोबत राहू द्यावं ना. ती पुढे म्हणाली, नाहीतर काय, लग्नाला 4 दिवस झाले नाहीत की सुनेला स्वयंपाकघरात ढकलून द्यायचं. मला कळत नाही, सून जर स्वयंपाकघरात गेली नाही तर घर चालणार नाही का? आजवर जसं घर चालवलंय तसं पुढेही चालवता येणार नाही का? आणि शेवटी तिची आई म्हणाली, बहुतेक सुनेला पाहून तुझी सासू लगेच म्हातारी झाली. हे शब्द सविताताईंना आतपर्यंत जखम करून गेले. त्यांच्या डोळ्यात न कळत पाणी आलं. पण त्या आवाज न करता तिथून हळूच मागे वळल्या. त्या क्षणी त्यांना जाणवलं, प्रश्न फक्त स्नेहाच्या वागण्याचा नाही, तर तिच्या विचारसरणीचा आहे. आणि ती विचारसरणीच चुकीच्या पद्धतीने घडवली गेली आहे. तरीही सविताताईंनी मनाशी एक ठाम निर्णय घेतला. हे सगळं रोहितला सांगायचं नाही. अजून वेळ आहे, कदाचित सगळं स्वतःहून ठीक होईल. त्या पंकजला देखील सांगण्यास घाबरत होत्या.
कारण पंकज स्वभावाने स्पष्ट बोलणारा होता. त्याला जे चुकीचं वाटायचं ते तो सरळ तोंडावर बोलायचा आणि त्याचं असं स्पष्ट बोलणं स्नेहाला अजिबात आवडत नव्हतं. ती लगेच त्याच्याशी वाद घालायची. त्यामुळे सविताताईंना वाटायचं आगीत तेल ओतण्यापेक्षा शांत राहिलेलंच बरं. पहिल्या काही दिवसात सविताताईंनी स्वतःहून खूप प्रयत्न केले. त्या स्नेहाशी प्रेमाने बोलत, तिला समजावून सांगत हळूहळू त्या तिला घरकामात गुंतवण्याचा प्रयत्न करू लागल्या. बाळा, थोडं लवकर उठायला शिक. घरातली कामं एकत्र केली की लवकर संपतात. चल, आज आपण दोघी मिळून स्वयंपाक करूया, असं म्हणत त्या तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करत होत्या. पण स्नेहावर या सगळ्या गोष्टींचा काहीच परिणाम होत नव्हता. सविताताईंची प्रत्येक समजूत, प्रत्येक प्रेमळ प्रयत्न वाया जात होता. तेव्हा सविताताईंना हळूहळू जाणवायला लागलं, नेहमी सासू किंवा नणंदच चुकीच्या असतात असं नाही. कधी कधी सुनेचं वागणंही असं असतं की सासू आणि नणंदांना कठोर व्हावंच लागतं. परिस्थितीच त्यांना तसं बनवते. दिवस पुढे सरकत होते, पण स्नेहामध्ये काहीही बदल दिसत नव्हता. ती रोज आरामात सकाळी 8-9 वाजता उठायची. उठल्यावर लगेच कामाला लागण्याऐवजी मोबाईलमध्येच गुंतून राहायची. तिचे डोळे जरी 8ला उघडले तरी तिची झोप, तिचा आळस 10 वाजेपर्यंत संपत नसे. घरातल्या जबाबदाऱ्या तिच्या आयुष्याचा भागच नव्हत्या. जणू ती अजूनही माहेरच्याच बेफिकीर जगात वावरत होती. सविताताईंनी शेवटी मनाशी विचार केला, मी माझ्याकडून शक्य ते सगळं करून पाहिलं, आता गप्प बसून उपयोग नाही. त्यामुळे एक दिवस त्यांनी रोहितला सगळं सांगितलं. स्नेहाचं वागणं, तिची आईशी झालेली ती चर्चा, प्रत्येक गोष्ट त्यांनी त्याच्यासमोर मांडली. सगळं ऐकून रोहित काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीरपणा होता आणि मग तो आईकडे पाहत म्हणाला, आई, ही तर अजून सुरुवात आहे. जर वेळेतच तू तिचा हात घट्ट धरला तर सगळं सावरता येईल. पण जर आत्ताच सैल सोडलं ना तर नंतर सगळंच अवघड जाईल. त्यामुळे तो पुढे म्हणाला, जर तू अशीच गप्प बसत राहिलीस, दबत राहिलीस तर समोरचाही तुला गृहीत धरेल. त्यामुळे खरंच आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. रोहितच्या आवाजात ठामपणा होता, पण त्यात आईबद्दलची काळजीही दडलेली होती. तो म्हणाला, तुला जे काही पाहायचं होतं, समजून घ्यायचं होतं ते सगळं करून झालं. आता पुढे काय करायचा हा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. त्या क्षणी सविताताईंच्या मनात भावनांचा प्रचंड संघर्ष सुरू झाला. एकीकडे आई म्हणून मुलाचं म्हणणं पटत होतं, तर दुसरीकडे सासू म्हणून सुनेबद्दलच्या अपेक्षा आणि सहनशीलता यांचं ओझं. रोहित आईकडे पाहून म्हणाला, आई, तू ह्या घरात सगळ्यात मोठी आहेस, त्यामुळे मला काही विचारू नकोस. तुला जे योग्य वाटतं ते कर. मला ह्या घरात शांतता हवी आहे. बिघडलेली सून किंवा बायको नको. रोहितच्या या ठाम शब्दांनी सविताताईंच्या मनात एक वेगळीच जाणीव निर्माण झाली. त्या विचार करू लागल्या, जर आपण खूपच गोड समजूतदार बनून राहिलो तर समोरचा माणूस आपल्याला गृहीत धरतो. क्षणाचाही विलंब न करता सविताताई उठल्या आणि थेट स्नेहाच्या खोलीत गेल्या. खोलीत गेल्यावर त्यांनी पाहिलं तर नेहमीप्रमाणे स्नेहा मोबाईलमध्ये गुंतलेली होती. आजही ती तिच्या आईशी फोनवर बोलत होती. स्नेहाच्या आईचा आवाज इतका मोठा होता की सविताताईंना सगळं काही ऐकायला येत होतं. तिची आई म्हणत होती, बाळा, तुझ्या सासूलाही कामे होत नसतील तर तुम्ही एखादी कामवाली का नाही ठेवत? अगं, ते लोक इतकेही गरीब नाहीत. त्यांना सून म्हणजे कामवाली वाटते का? हे शब्द ऐकताच सविताताईंचा संताप अनावर झाला. त्या पुढे गेल्या आणि स्नेहाचा मोबाईल हातातून काढून घेत म्हणाल्या, हो विहीणबाई, आम्ही गरीबच आहोत. पण लग्नाची बोलणी करताना तुम्ही आमची अवकात पाहिली नव्हती का? आम्ही तुमच्या दारात आलो नव्हतो, तुम्ही आमच्या दारात आला होतात. आणि कामवाली ठेवायची असेल तर मी ठेवते, पण तिचा पगार तुम्हाला द्यावा लागेल. कारण ती तुमच्या मुलीच्या आरामासाठी असेल, माझ्यासाठी नाही. मान्य आहे का? सविता त्यांच्या या थेट आणि धारदार बोलण्याने स्नेहाच्या आईचा सूर बदलला. विहीणबाई, हे काय बोलताय तुम्ही? कामवाली तुमच्या घरचे काम करेल आणि मी का पैसे देऊ? सविताताई लगेच म्हणाल्या, आता कसं बोललात? मग आता मला सांगा, माझ्या घरच्या गोष्टीत बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जर हा आमच्या घरचा प्रश्न आहे तर तो मी सोडवेन. प्रत्येक छोट्या गोष्टीत मुलीला चिथावणं गरजेचं आहे का? तुम्ही तुमच्या मुलीला मोठमोठ्या गोष्टी बोलायला शिकवलत, पण संसार कसा करायचा, घरदार कसं सांभाळायचं हे शिकवलत का? या प्रश्नावर स्नेहाच्या आईने थोड्या भावनिक सुरात उत्तर दिलं, ती माझी मुलगी आहे. तिचं सुखदुःख मी नाही ऐकणार तर कोण ऐकेल? सविताताई हलकसं हसत म्हणाल्या, तुमच्या मुलीच्या लग्नाला फक्त 4च दिवस झालेत आणि लगेच इतकं दुःख सुरू झालं? थोडा वेळ थांबून त्यांनी कठोर निर्णय जाहीर केला. त्या म्हणाल्या, तुम्ही एक काम करा, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही तुमची मुलगी घेऊन जा.
मी एखाद्या गरीब घरच्या मुलीशी माझ्या मुलाचं दुसरं लग्न लावून देईन, जी प्रेमाने आमच्यासोबत राहील आणि तुम्ही देखील तुमच्या मुलीचं दुसरं लग्न लावून द्या. पण यावेळी नीट चौकशी करून तिचे लग्न करा, जिथे तिला बेडवरच चहा मिळेल." हे ऐकताच फोनवर एकदम शांतता पसरली. स्नेहाची आई पूर्णपणे गप्प झाली. स्नेहाच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिने थरथरत फोन कट केला आणि सविताताईंकडे पाहत म्हणाली, "आई, तुम्ही काय बोलताय? अजून 4 दिवसही झाले नाहीत लग्नाला आणि तुम्ही मला सोडून देण्याच्या गोष्टी करता?" सविताताई शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या, "हो, मला तुझ्यासारखी सून नको आहे. आम्ही तुझ्या आईवडिलांकडून काहीही घेतलं नाही ना. आम्हाला श्रीमंत घरची सून हवी होती. आम्हाला फक्त एक घर सांभाळणारी सून हवी होती. जर तू मनापासून आमच्या घरची होऊ शकतेस तर हे घर तुझं आहे. पण जर तुला तुझ्या बापाच्या पैशाचा गर्व दाखवायचा असेल तर तू तुझ्या माहेरी जाऊ शकतेस. आम्हाला तुझी गरज नाही." इतक्यात मागून रोहित आला. सगळं ऐकून तो पुढे आला आणि स्नेहाला म्हणाला, "स्नेहा ही माझी आई आहे आणि तूच तिला सासू बनायला भाग पाडलं आहेस. जसं तू तुझ्या आईचं ऐकतेस तसंच मी माझ्या आईचं ऐकणार. जर मला तुला सोडावं लागलं तर मी सोडेन, पण लक्षात ठेव, तुझं हे वागणं जर असंच राहिलं तर तू कुठल्याही घरात टिकणार नाहीस." सासू आणि नवऱ्याच्या या कठोर शब्दांनी स्नेहा पूर्णपणे घाबरली. तिच्या मनात भीती दाटून आली. खरंच रोहित मला सोडून देईल का? ती जोरजोरात रडू लागली आणि सविता त्यांच्या पायाशी बसून म्हणाली, "आई, मला माफ करा. मला असं घर सोडायचं नाही. मला बेइज्जत व्हायचं नाही. आजपासून तुम्ही सांगाल तसं मी सगळं करेन. घर, काम शिकेन. पण रोहितला सांगा मला सोडण्याच्या गोष्टी करू नका. त्यांचं माझ्यावर प्रेम नसेल, पण माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे." तिच्या या शब्दात भीती होती, पण त्याचसोबत एक प्रामाणिकपणाही होता. सविताताईंनी तिच्याकडे पाहिलं आणि हलकसं हसल्या. त्या मनात म्हणाल्या, "तुला कोण खरंच सोडणार आहे गं? हा तर फक्त तुला योग्य मार्गावर आणण्याचा एक डाव होता." त्यांनी रोहितकडे पाहिलं आणि दोघेही एकमेकांकडे पाहून हलकसं हसले. आज खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्या घरची सून मिळाली होती आणि रोहितला त्याची पत्नी. मित्रांनो, घर टिकवण्यासाठी प्रेम जितकं आवश्यक आहे, तितकाच आदर, समजूतदारपणा आणि जबाबदारीही महत्त्वाची असते. अहंकाराने नातं तुटतं, पण नम्रतेने ते अधिक घट्ट होतं. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.